ವಿರೋಧಿ ಭಾರತ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಎಐಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಲೈವ್ ದೃಶ್ಯಗಳನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಸಹಸ್ರೋಪಾದಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಅವರು, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರು ಬಾಂಬೆನ MR ಜೈಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಿಸಿ ಅವ್ರ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಆರಿಸಿ ತಂದವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು, ಪಂಡಿತ್ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಅವರು, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಅವರು. ನಮಗೆ ಹೇಳ್ತೀರಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಸೋಲಿಸಿದ್ರು, ಅವರಿಗೆ ಪುತ್ಥಳಿ ಕೂಡಿಸ್ಲಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಅಪ್ಪ ನೀವೇನ್ ಮಾಡಿದಿರಪ್ಪ? ನೀವಂತೂ ಸಂವಿಧಾನ ಸುಟ್ಟವರು, ನೀವು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಫೋಟೋ ಸುಟ್ಟವರು, ನೆಹರು ಅವರು ಫೋಟೋ ಸುಟ್ಟವರು ರಾಮಲೀಲಾ ಮೈದಾನದಲ್ಲಿ. ನಮಗೆ ಹೇಳಕ್ ಬರಬೇಡಿ. ನಮಗೆ ನೀವು ಕೆಣಕಿದ್ರೆ ನಾವು ಬೆಂಕಿ ಇದ್ದಂಗೆ, ನೀವು ಸುಟ್ಟು ಹೋಗ್ತೀರಿ, ನೀವು ಬದುಕಂಗಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಕೆಣಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡಿ. ಹಾಗೆ ಜಗಳ ಹಚ್ಚಿ ಬದುಕ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಸನ್ಮಾನ ಕೊಡ್ತು, ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಡ್ರಾಫ್ಟಿಂಗ್ ಕಮಿಟಿ ಚೇರ್ಮನ್ ಏನ್ ನೀವು ಮಾಡಿದಿರಾ? ಅರೆ ನೀವಂತೂ ಹೇಳಿದ್ರಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರು ಬರೆದಂತ ಸಂವಿಧಾನ ಇದು ಮನುಸ್ಮೃತಿ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಒಪ್ಪಲ್ಲ, ತಿರಂಗ ಜೆಂಡಾಕ್ ನಾವು ಒಪ್ಪಲ್ಲ, ಅಶೋಕ್ ಚಕ್ರಕ್ಕೆ ನಾವು ಒಪ್ಪಲ್ಲ ಹೇಳದಂತ ಜನ ಇವತ್ತು ನಾಚಿಕೆ ಬರ್ಬೇಕು ಅಂತವ್ರು. ನಿಮ್ಮ 50 ವರ್ಷ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ RSS ದವರಾಗ್ಲಿ ಬಿಜೆಪಿದವರಾಗ್ಲಿ ಈ ದೇಶದ ತಿರಂಗ ಜೆಂಡಾ ಅವ್ರು ಎಂದೂ ಹಾರಿಸಲಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ ಹಾರಿಸಲಿಲ್ಲ. ಈಗೆಲ್ಲರೂ ಸಂವಿಧಾನ ಯಾವಾಗ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವ್ರ ಕೆಂಪು ಪುಸ್ತಕ ತಗೊಂಡು ಭಾರತ್ ಸಂವಿಧಾನ ಭಾರತ್ ಬಚಾವ್ ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವ್ ಅಂತ ಯಾವಾಗ ಹೊರಟ್ರೋ, ಆ ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಯಾವಾಗ ಶುರು ಆಯ್ತೋ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದಾದ್ರಿ. ಆವಾಗ ಮೋದಿ ಅವರು ಕೂಡ ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವ್ ಅಂತ ಈಗ ಹೊಂಟಾರ. अरे संविधान को जलाने वाले तुम हो, संविधान को खत्म करने वाले तुम हो, तुम्हारे हाथ से क्या होता है? तुम तो देश को तोड़ने वाले लोग हैं. और हम, राहुल जी तो कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक भारत जोड़ो यात्रा निकाले, कोई ऐसा किया उनमें? देश के लिए कोई लड़ा है? देश के लिए कोई मरा है? RSS बीजेपी में कोई नहीं. अब सब लोग आ रहे हैं. उनके बड़े बड़े नेता लोग ये बोलते थे हेगड़ेवार, और हमारे जो जनसंघ के फाउंडर जो नेता है कि आप जो है नॉट गोलवालकर भाई, जनसंघ का श्यामा प्रसाद मुखर्जी, वो क्या कहते थे? अरे भाई ये आंदोलन में भाग मत लो. जो गांधी जी ने भारत छोड़ो आंदोलन शुरू किया है इसमें मत जाओ. और गवर्नर को चिट्ठी लिखते हैं, अगर आप अगर गांधी जी के मूवमेंट को अगर नहीं तोड़ेंगे तो बहुत बुरी हाल होगी. इसीलिए इस मूवमेंट को तोड़ना चाहिए, ये जनसंघ वालों ने कहा. और यही बात RSS ने कही. अरे हेगड़ेवार ने तो यह कहा, RSS के मुख्य क्या कहा? उन्होंने ये कहा, अरे अपने बाल बच्चों को पोसने वाले कौन है? सरकारी नौकरी में जाओ, मिलिट्री में जाओ, टीचर्स बनो, ये सब बनो. कहीं
वाले लोग आरएसएस के थे। तुम्हारे घर में कोई मरा नहीं, तुम कभी फाइट नहीं किए देश के लिए, और आज आके हमारे लिए ये बात कहते हैं। ये अभी बहुत, मैं समझता हूँ शाह हमसे भी उम्र में छोटे हैं समझता हूँ, मुझे मालूम है शाह भी और मोदी भी। ये लोग क्या बोल रहे हैं, 17 दिसंबर 2024 को एक भाषण में शाह ने कहा, और उन्होंने बाबा साहब का अपमान किया। उन्होंने कहा अगर इतना नाम भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। क्या लगा है बाबा साहब अंबेडकर अंबेडकर। अगर इतना नाम आप भगवान का लेते तो 7 जन्म तक स्वर्ग पाते थे। ये अगर शाह कहता है उसको आप सबक सिखाना चाहिए। उसका डिमांड, हम तो रिजिग्नेशन पूछे, राहुल जी ने, प्रियंका जी ने और हमारे जितने भी एमपीज हैं पार्लियामेंट के सामने धरना रखे, लेकिन आपको जरूरी है भाई, आपके लिए लड़ने वाले लोगों के साथ देते हो या जो अंबेडकर 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 बोल के 7 जन्मों तक तुम स्वर्ग पाते थे, उनका नाम क्यों ले रहे? ऐसा आप उनके तरफ जाते हो, यह आपको सोचना होगा। तो हमारी ये मांग थी, आज भी मांग है कि गृह मंत्री अमित शाह, उन्होंने जो ये आपत्तिजनक अपमानजनक भाषण किया उसको क्षमा मांगना चाहिए। एक देश के लिए जो एक बहुत बड़ा काम किए बाबा साहब ने, वो उसके बारे में, नहीं तो हम तो अब जंग छेड़ी है। हर जिले में कर्नाटक में ये हो रहा है और आगे भी हम करते रहेंगे। ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ. ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ ಏಷ್ಯಾನೆಟ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್.